वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला 5 दिवस उलटले तरी अजूनही पुण्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणे यांना अटक का होत नाहीये असा प्रश्न विचारला जातोय। राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुळशी तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी आहेत। राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांना अटक होत नाहीये का अशी चर्चा सध्या रंगली आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या मोठ्या सुनेने सुद्धा नोव्हेंबर 2024 मध्ये अशा छळाला कंटाळून पौड पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र हगवणेंसह सासू, दीर आणि नणदेवरती गुन्हा दाखल केलाय। मात्र राजकीय दबावातनं त्यावेळी कारवाई झाली नाही। आताही याच दबावामुळे अटकेची कारवाई होत नाहीये का असा प्रश्न वारंवार विचारला जातोय। त्यामध्ये गुन्ह्याचा तपास वेगवेगळ्या सुपरविजनमध्ये 2-3 टीमा काढून चालू आहे। याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस आहे। 21 तारखेपर्यंत 3 आरोपींची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि उर्वरित आरोपींना शोधाचं काम चालू आहे। त्याचबरोबर आम्हाला सदर घटनेच्या क्रमामध्ये सायंटिफिक पुरावे, त्याचबरोबर टेक्निकल एव्हिडन्स आणि साक्षीदार, सरकारी पंच घेऊन आम्ही ई साक्षीचे पंचनामे या सगळ्या गोष्टी अगदी प्रोग्रेसने आणि बारकाईने चालू आहेत आणि आरोपींना सुद्धा शोधण्यासाठी वेगवेगळ्या 3 टीम काढलेल्या असून त्यांचा देखील शोध घेत आहोत। वास्तविक पाहता वैष्णवी हगवणेंच्या माहेरच्यांना राजेंद्र हगवणेंनी हुंड्याच्या नावाखाली अक्षरशः लुटलेलं आहे। हुंड्यामध्ये काय काय दिलंय आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नामध्ये 51 तोळे सोनं दिलं होतं। हगवणे कुटुंबाला हुंड्यामध्ये फॉर्च्युनर गाडी दिली, 7 किलो वजनाची चांदीची ताटं आणि भांडी सुद्धा दिली। अधिक महिन्यामध्ये जावयाला सोन्याची अंगठी दिली होती। वैष्णवीच्या नवऱ्याला 1.5 लाखांचा मोबाईल सुद्धा गिफ्ट केला होता। माहेरी आल्यावरती प्रत्येक वेळी जावयाला 50,000 ते 1 लाख रुपयाची बक्षिशी सुद्धा दिली जायची। जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिचा छळ होत होता असं कळतंय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। मंदार, केवळ हुंडाच नाही तर त्यानंतर सातत्याने कुठेतरी पैशाची वसुली अक्षरशः वैष्णवी यांच्याकडनं केली जात होती हे स्पष्टपणे दिसतंय। परंतु अशा पद्धतीच्या व्यक्तीवरती कुठल्याही कायद्यानुसार आतापर्यंत कारवाई कशी नाही झाली हा खूप मोठा प्रश्न आहे मंदार। याला लग्न म्हणायचं का खंडणीखोरी म्हणायची हा प्रश्न आहे। कारण आपण दाखवलं प्रेक्षकांना की काय काय वस्तू वैष्णवीच्या आईवडिलांनी या वैष्णवीच्या नवऱ्याला तिच्या सासरच्या लोकांना दिल्या होत्या, मात्र तरीही त्यांची भूक शमत नव्हती। आणि हे फक्त या वैष्णवीच्याच बाबतीत घडलं असं नाही, तर या हगवणे कुटुंबियांची जी मोठी सून आहे तर तिचा देखील असाच अमानुषपणे छळ करण्यात आला। अक्षरशः मारहाणीचे वळ त्या मोठ्या सुनेच्या अंगावरती उमटले। त्यानंतर या मोठ्या सुनेनी नोव्हेंबर महिन्यामध्ये पौड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, मात्र गुन्हा दाखल झाला परंतु पुढे कारवाई झाली नाही। एका अर्थाने वैष्णवीच्या मृत्यूला पोलिसांनी त्यावेळी दाखवलेला निष्काळजीपणा किंवा पोलिसांनी हातावरती हात ठेवून गप्प बसणं एका अर्थाने कारणीभूत ठरलं। मोठी सून तर घर सोडून निघून गेली, मात्र ही जी लहान सून होती ती गरोदर होती, मात्र तरी देखील तिचा छळ सातत्याने सुरू होता। इतकं सगळं तिच्या घरच्यांनी देऊन देखील तिला आणखी पैशांची मागणी होत होती आणि अखेर तिनं आत्महत्येचा मार्ग निवडला। आता ही घटना घडलेली आहे 16 मेला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तिच्या नवऱ्याला आणि इतरांना अटक झाली आहे। मात्र जो मुख्य आरोपी आहे, जो राष्ट्रवादी काँग्रेसचा मुळशी तालुक्यातला मोठा पदाधिकारी आहे, तालुक्याची जबाबदारी आहे, तो मात्र अजूनही अटक करण्यात आलेला नाही। आणि त्यामुळेच प्रश्न उपस्थित होतोय की राजकीय वरदहस्त असल्यामुळेच त्याला अटक होत नाहीये का? आणि आधी मोठ्या सुनेनी जो काही गुन्हा दाखल केला होता, तक्रार दिल्यानंतर जो गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये कारवाई का नाही झाली? राजकीय वरदहस्त असल्यामुळेच झाली नाही का? आणि आता तरी या हगवणेंना अटक होणार का? पूर्वी अगदी खरंय मंदार। आणि एकंदरीतच या प्रकरणामध्ये जे समाजातले चुकीचे प्रकार आपण टाळण्याचा प्रयत्न करत असतो ते सगळे मूर्तिमंत स्वरूपामध्ये दिसत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर कुठेतरी कारवाई होणं गरजेचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। वैष्णवी यांच्या आत्महत्येमुळे तिच्या आईवडिलांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। वैष्णवीने जे भोगलं ते सांगताना आईवडिलांना अश्रू अनावर होत आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। काय काय भोगलं नेमकं वैष्णवीनं? कारण तुमच्या अश्रूतून सगळं काही दुःख व्यक्त होते, परंतु समाजाला कळवू द्यात की काय काय नेमकं झालं होतं।
आता तिच्याविषयी काय आणि किती सांगू सर. माझ्या मुलीला लग्न झाल्यानंतर 5-7 महिन्यापासून जे चालू केलं त्यांनी मागणी केली, सारखी मागणी 1.5-2 महिन्याने आली की पप्पा पैसे, पप्पा पैसे, पप्पा. अहो तिला नीट साडी नाही, ड्रेस नाही घालायला, अनेक 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 अशा प्रकारे टॉर्चर केलेलं आहे तिला. त्यानंतर लग्न झाल्यानंतर 5-6 महिन्यांनी श्रावण गौरी गणपतीचं हे आलं. त्यावेळेस त्यांनी चांदीच्या गौरी मागितल्या, त्या सुद्धा त्यांना पुरवल्या. चांदीचे ताटं, लग्नात चांदीची ताटं दिली, 5-5, 7-7.5 किलोची मी चांदीची ताटं दिली. त्यानंतर त्यांनी काय काय दिलं होतं लग्नात? 51 तोळे सोनं दिलं होतं. फॉर्च्युनर गाडी दिली मी. चांदीची 5 ताटं, 5 ह्याची 5-7 किलोची चांदीची भांडी दिली. श्रावण मासाला अंगठी, चांदीचं ताट, अधिक मास म्हणून अनेक असं कितीतरी दिलेलं आहे त्याला. त्यानंतर ती आली की तिने काहीतरी मागायचं. ती घरी आली 1.5-2 महिन्यांनी आली की काहीतरी मागायची. मग मी आपलं 50,000, लाख रुपये जशी मागेल तसं द्यायचे. कशाला काय, आता तिचं ते सांगितल्यानंतर ते कळायचंच सगळं. त्यानंतर काय झालं, मध्ये असं येऊन जाऊन केलं. त्यांची खटके उडत होते सारखे. तिला तिची सासू सारखी टॉर्चर, तुला स्वयंपाकाच येत नाही, तुला साफसफाईच येत नाही. आम्ही काय विचारायला गेलं की म्हणायचं आमच्याकडे 3 बाया आहेत कामाला, तिला काय काम पडतं. आमच्या पाठीमागे तिला काय त्रास होता तर त्यांनी ती आईत आल्यानंतर सांगायचे आम्हाला. ज्यावेळेस गौऱ्या मागितल्या म्हणलं, अगं आम्ही सगळे म्हणलो अगं मातीच्या गौऱ्या देतात, चांदीच्या नाही देत बाळा. मग ती रडून सांगायला लागली मला खूप त्रास देतात ते. मग तिथून पुढे तिने थोडं सांगायला सुरुवात केली, पण स्पष्ट कधीच सांगितलं नाही. यावेळेला पहिल्यांदाच मारहाण झाली की याच्या आधी ही वारंवार मारहाण? दरवेळेस तिला टोकायचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.